नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, विधवा महिला लाभार्थी, वृद्ध लाभार्थी तसेच दिव्यांग बांधवांसाठी आजची ही माहिती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। कारण लाभार्थ्यांच्या थकीत अनुदानाबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे। त्याचबरोबर डीबीटी पोर्टलची स्थिती काय आहे, पोर्टल सुरू झाले आहे का आणि पुढील अनुदान वितरणाबाबत सध्या कोणती माहिती उपलब्ध आहे याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाची माहिती पाहूया। सध्या अनेक लाभार्थी असे आहेत ज्यांच्या खात्यामध्ये मार्च महिन्यापासून अनुदान जमा झालेले नाही, म्हणजेच मार्च, एप्रिल, मे आणि आता जून महिना संपत आला तरी काही लाभार्थ्यांना एकही हप्ता मिळालेला नाही। आता समोर येत असलेल्या माहितीनुसार अशा लाभार्थ्यांना हे सर्व थकीत हप्ते एकत्र स्वरूपात दिले जाऊ शकतात। उदाहरणार्थ, जर एखाद्या लाभार्थ्याला मार्च महिन्यापासून एकही हप्ता मिळाला नसेल तर मार्च, एप्रिल, मे आणि जून या 4 महिन्यांचे पैसे एकाच वेळी त्यांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतात, अशी माहिती सध्या समोर येत आहे। मात्र मित्रांनो, येथे एक गोष्ट लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे। ही माहिती सध्या विविध माध्यमातून समोर येत असली तरी जोपर्यंत प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाहीत तोपर्यंत याला अधिकृत वितरण झाले असे म्हणता येणार नाही। त्यामुळे ज्या लाभार्थ्यांचे हप्ते प्रलंबित आहेत त्यांनी आपल्या बँक खात्यावर लक्ष ठेवावे आणि पुढील अधिकृत अपडेटची वाट पाहावी। मित्रांनो, सध्या अशी माहिती समोर येत आहे की ज्या लाभार्थ्यांना मार्च महिन्यापासून अनुदान मिळालेले नाही त्यांना मागील 4 महिन्यांचे पैसे एकाच वेळी मिळू शकतात। यामध्ये केवळ संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थीच नाहीत तर दिव्यांग लाभार्थ्यांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे। म्हणजे समजा एखाद्या दिव्यांग लाभार्थ्याला मार्च, एप्रिल, मे आणि जून या 4 महिन्यांपैकी कोणताही हप्ता मिळाला नसेल तर त्याचे सर्व थकीत हप्ते एकत्रितपणे खात्यात जमा होऊ शकतात, अशी माहिती सध्या चर्चेत आहे। परंतु मित्रांनो, येथे एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेणे खूप गरजेचे आहे। सध्या ही माहिती विविध माध्यमातून समोर येत असली तरी जोपर्यंत प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत नाहीत तोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झाली असे म्हणता येणार नाही। कारण यापूर्वीही अनेक वेळा विविध अपडेट्स आणि निर्णय समोर आले होते, मात्र प्रत्यक्ष पैसे खात्यात आल्यानंतरच त्याची अंमलबजावणी झाल्याचे दिसून आले होते। म्हणून लाभार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत अपडेट आणि प्रत्यक्ष खात्यात जमा होणाऱ्या रकमेची वाट पाहणे आवश्यक आहे। मित्रांनो, येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे। सध्या 4 महिन्यांचे थकीत अनुदान मिळू शकते अशी माहिती समोर येत असली तरी जोपर्यंत प्रत्यक्ष तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत नाहीत तोपर्यंत ही प्रक्रिया पूर्णपणे लागू झाली आहे असे निश्चितपणे सांगता येणार नाही। कारण आपण यापूर्वीही अनेक वेळा पाहिले आहे की विविध निर्णय, घोषणा आणि अपडेट्स समोर येतात, मात्र त्या निर्णयाची खरी अंमलबजावणी झाली आहे की नाही हे लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतरच स्पष्ट होते। त्यामुळे लाभार्थ्यांनी घाईघाईने कोणताही निष्कर्ष काढू नये किंवा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। सध्या सर्वांनी अधिकृत वितरण प्रक्रियेची वाट पाहणे आवश्यक आहे। जेव्हा प्रत्यक्ष खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल तेव्हाच या अपडेटबाबत स्पष्ट चित्र समोर येईल। आता या संदर्भातील आणखी एक महत्त्वाची माहिती समजून घेऊया। मित्रांनो, आता या संदर्भातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया। मागील महिन्यात काही दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे एकापेक्षा अधिक वेळा अनुदान जमा झाल्याची माहिती समोर आली होती। म्हणजे ज्या लाभार्थ्यांचे काही महिन्यांचे हप्ते प्रलंबित होते त्यांना थकीत अनुदान एकत्रित स्वरूपात मिळण्याचे दिसून आले होते। इतकेच नाही तर काही लाभार्थ्यांना त्यानंतर जून महिन्याचे अनुदान देखील प्राप्त झाल्याची माहिती मिळाली होती। यामुळे अनेक लाभार्थ्यांच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला आहे की जर काही दिव्यांग लाभार्थ्यांना थकीत हप्ते एकत्रितपणे वितरित करण्यात आले असतील तर इतर पात्र आणि थकीत लाभार्थ्यांनाही त्यांचे बाकी असलेले अनुदान मिळू शकते का? सध्या समोर येत असलेल्या माहितीनुसार याच कारणामुळे इतर थकीत लाभार्थ्यांनाही मागील महिन्यांचे प्रलंबित अनुदान वितरित केले जाऊ शकते अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। मात्र मित्रांनो, याबाबतची अंतिम स्थिती प्रत्यक्ष वितरण प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आणि लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि इतर पेन्शन योजनांचे लाभार्थी मोठ्या प्रमाणावर या अनुदानावर अवलंबून असतात। अनेक लाभार्थ्यांसाठी हे अनुदान त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी आणि आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची मदत ठरत असते। याच कारणामुळे लाभार्थ्यांचे अनुदान वेळेवर त्यांच्या खात्यामध्ये जमा होणे खूप आवश्यक मानले जाते। जर एखाद्या लाभार्थ्याचे अनुदान अनेक महिने प्रलंबित राहिले तर त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो। त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना त्यांचे अनुदान वेळेवर मिळावे
अशी अपेक्षा सातत्याने व्यक्त केली जात आहे. आता लाभार्थ्यांच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे डीबीटी पोर्टलची सद्यस्थिती काय आहे हे पाहूया. मित्रांनो, आता डीबीटी पोर्टल संदर्भातील अपडेट समजून घेऊया. सध्या पोर्टलवर उपलब्ध असलेली माहिती पाहिली असता तेथील तारीख अद्याप बदललेली दिसून येत नाही. याचा अर्थ असा की पोर्टल पूर्णपणे सुरू झाल्याची किंवा वितरण प्रक्रिया सुरू झाल्याची अधिकृत माहिती सध्या उपलब्ध नाही. अनेक लाभार्थ्यांचे लक्ष सध्या डीबीटी पोर्टलकडे लागलेले आहे, कारण पोर्टल कार्यान्वित झाल्यानंतर अनुदान वितरणाच्या प्रक्रियेला गती मिळू शकते अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. म्हणूनच लाभार्थ्यांनी घाबरून जाण्याची किंवा चिंता करण्याची गरज नाही. सध्या पोर्टलवरील पुढील अपडेटची प्रतीक्षा करणे महत्त्वाचे आहे. जर पुढील काही दिवसात पोर्टलवरील तारीख बदलली, नवीन सूचना जाहीर झाली किंवा वितरण प्रक्रियेबाबत कोणतेही नवीन अपडेट समोर आले तर त्याची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत राहील. त्यामुळे अधिकृत अपडेटवर लक्ष ठेवणे आणि पुढील माहितीची प्रतीक्षा करणे आवश्यक आहे. मित्रांनो, जून महिना आता संपत आला आहे आणि त्यामुळे अनेक लाभार्थ्यांचे लक्ष त्यांच्या अनुदानाकडे लागलेले आहे. कारण प्रत्येक महिन्याप्रमाणे या महिन्याचे अनुदानही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वेळेत जमा होणे महत्त्वाचे मानले जात आहे. काही लाभार्थ्यांना अनुदान प्राप्त झाल्याची माहिती समोर आली असली तरी अजून अनेक पात्र लाभार्थी त्यांच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. यामुळे उर्वरित लाभार्थ्यांनाही त्यांचे अनुदान लवकरात लवकर मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे डीबीटी पोर्टल संदर्भात अद्याप कोणतीही स्पष्ट आणि अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे अनुदान वितरणाची पुढील प्रक्रिया नेमकी कधी सुरू होईल याबाबत लाभार्थ्यांमध्ये उत्सुकता कायम आहे. सध्या तरी अधिकृत पुष्टीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तसेच पोर्टल संदर्भात किंवा अनुदान वितरणाबाबत कोणतेही नवीन अपडेट समोर येईल त्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, सध्या 4 महिन्यांचे थकीत अनुदान एकत्रितपणे मिळू शकते अशी चर्चा विविध स्तरावर सुरू आहे. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांचे लक्ष आता प्रत्यक्ष अनुदान वितरणाकडे लागलेले आहे. विशेषतः ज्या लाभार्थ्यांना मार्च महिन्यापासून हप्ता मिळालेला नाही ते लाभार्थी आता त्यांच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार याची वाट पाहत आहेत. मात्र मित्रांनो, या ठिकाणी घाईघाईने कोणताही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. कारण कोणतीही माहिती किंवा अपडेट समोर आली तरी त्याची खरी खात्री तेव्हाच होते जेव्हा प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा होते. त्यामुळे सध्या सर्व लाभार्थ्यांनी अधिकृत अपडेटची प्रतीक्षा करणे आवश्यक आहे. पुढील काही दिवसात वितरण प्रक्रिया सुरू झाली किंवा या संदर्भात कोणतीही नवीन माहिती समोर आली तर त्यानंतरच संपूर्ण परिस्थिती स्पष्ट होणार आहे. म्हणून सध्या आपल्या खात्यावर लक्ष ठेवा आणि अधिकृत अपडेटची वाट पहा. मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना आणि इतर सरकारी योजनांबाबतची कोणतीही नवीन माहिती, अनुदानाचे वितरण, अपडेट किंवा डीबीटी पोर्टल संदर्भातील अधिकृत घोषणा समोर आल्यास त्याची माहिती आपण सर्वप्रथम आपल्या शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलवर जाणून घेणार आहोत. त्यामुळे अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह अपडेटसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन देखील ऑन करून ठेवा, जेणेकरून नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तसेच तुम्हाला शेती, सरकारी योजना, अनुदान, पेन्शन योजना आणि इतर महत्त्वाचे अपडेट्स दररोज तुमच्या मोबाईलवर हवे असतील तर आपल्या शेती आणि सरकारी योजना या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की सहभागी व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. डिस्क्रिप्शनमधील लिंकवर क्लिक करा आणि आजच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया नवीन अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.